नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर योगेश कदम सर. त्यांनी म्हणजे स्ट्रक्चर मॅनेजमेंटमध्ये ऑफकोर्स मास्टरी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं कामही चालू आहे. आणखीन कन्स्ट्रक्शनमध्ये आपण नेहमी असं म्हणतो की कन्स्ट्रक्शनमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, त्याच्यात काम करण्यासारखे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल, कमर्शियल असे तर आपण टाइप्स करत असतो. मग त्याच्यावर स्ट्रक्चरल ऑडिट येतं. स्ट्रक्चरल ऑडिट आल्यानंतर सुद्धा बऱ्याच ट्रीटमेंट्स असतात ज्या महत्वाच्या, पुन्हा एकदा त्या पूर्ण स्ट्रक्चरला पुन्हा भक्कम करायचं, त्याही अनुषंगाने त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे हा सगळा त्यांचा एकंदर प्रवास कसा होता, त्यांचे अनुभव काय आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. आपण गप्पांची सुरुवात अशी करूया तुमच्या अर्थात लहानपणापासून, अगदी तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सगळ्यात महत्वाचं VJTI सारख्या फार महत्वाच्या संस्थेतून तुम्ही मास्टर्स केलेले, तर त्याही अनुषंगाने हा सगळा प्रवास कसा होता, शैक्षणिक प्रवास, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, माझं नाव योगेश सोपान कदम. माझं मूळ गाव सांगली आहे आणि माझं जे प्राथमिक शिक्षण झालं ते ऍक्च्युली माझे वडील शिक्षक होते आणि ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरमध्ये सर्व्हिस करत होते. तर त्यांची अशी सिस्टीम होती की दर 4-5 वर्षांनी बदली होत राहायची त्यांची. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शाखा होत्या, तर कुठेही बदली होत होती. त्यामुळे आमचं शिक्षण असंच झालं की 4 वर्ष ह्या जिल्ह्यात, 4 वर्ष दुसऱ्या जिल्ह्यात. सुरुवातीला सांगली जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, नंतर रायगड जिल्हा, परत कोल्हापूर, अशा ठिकाणी माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर कॉलेज माझं इस्लामपूर या ठिकाणी झालं, 11वी-12वी, आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. इस्लामपूरमध्ये राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आहे कॉलेज, तिथं मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं माझं. त्याच्यानंतर मी जॉबला सुरुवात केली. बरोबर. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यानंतर जे शिक्षण पूर्ण आपलं या बाबतीतलं होतं, त्याच्यानंतर मग सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस तुम्ही कुठं केली ते, आणि त्याच्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट केला त्याचा इंजिनियर म्हणून, तर तो इंडिव्हिज्युअल म्हणजे ऑफकोर्स, तर तो कसा होता, तो करताना काही वेगळे अनुभव आले का, तर तो सगळा प्रवास कसा होता? तर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी तसं माझं पहिलं स्वप्न हेच होतं की माझा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. पण सुरुवातीला आपल्याला एक अनुभव घ्यायला लागतो. तो अनुभव घेण्यासाठी मी पुणे येथील BG शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी म्हणून जी नामांकित कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी जॉबला सुरुवात केली आणि त्यांचा प्रोजेक्ट बेंगलोरमध्ये चालू होता. तर त्या बेंगलोरमध्ये जो पहिल्याच प्रोजेक्ट म्हणजे मोठा प्रोजेक्ट मिळाला मला, बेंगलोरच्या कर्नाटकच्या विधानसभेची बिल्डिंग, याचा प्रोजेक्ट बेंगलोरमध्ये चालू होता. तर त्या बिल्डिंगमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं ह्या कामाकडे बघण्याचा आणि त्याचा दृष्टिकोन पहिल्यापासूनच माझा भव्य होत राहिला. ती बिल्डिंग भव्य होती. बरोबर. मग त्याच्यानंतर त्या प्रोजेक्ट नंतर मी मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईतील एका कंपनीमध्ये मी धनश्री डेव्हलपर्स म्हणून कंपनी होती, त्यांचं काम तिथं जॉबला सुरुवात केली. तर तिथं एक हॉस्पिटल प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये 4-5 नवीन बिल्डिंग बनवायच्या होत्या आणि जुनं हॉस्पिटल जे होतं त्याचं रेट्रोफिटिंग, स्ट्रक्चरल रिपेअर्सचं काम आणि रिनोव्हेशनचं काम ते करायचं होतं. त्याच्यामुळं मला न्यू कन्स्ट्रक्शन बरोबर हे स्ट्रक्चरल रिपेअर्स, रेट्रोफिटिंग ह्या काम करायची मला संधी मिळाली. मग ते करत असतानाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आता आपण MTech पण करायला पाहिजे. तर VJTI कॉलेज जे आहे, म्हणजे IIT नंतर महाराष्ट्रातलं 1 नंबरचं जे कॉलेज आहे, बरोबर, त्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशनसाठी अर्ज केला आणि त्यांची एक्झाम देऊन ते एक्झाम पास करून मी ऍडमिशन घेतलं. तर ऍडमिशन घेतल्यानंतर मी कंपनीमध्ये रिझाईन केलं, पण माझ्या पहिल्या कामाचा अनुभव पाहता कंपनीनं मला रिलीव्हच केलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही कॉलेज पण करा आणि जॉब पण करा. तर मी म्हणजे दुपारपर्यंत कॉलेज करायचो आणि तिथून पुढे जॉब करायचो ऑफिस साईटवरती जाऊन. बरोबर. तो एक मोठा अनुभव आणि म्हणजे जास्त मेहनत करण्याची मला तिथं सवय लागली. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचा पर्सेंटेज यामध्ये बरेच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याच धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कारण त्याच चुकानंतर मोठा होतात भविष्यात जर तुम्ही काम करताय. तर मग ते लेबर मॅनेजमेंट ऍक्च्युली कसं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
तर ह्या प्रश्नावर असं आहे की अनस्किल लेबर असतात, सिव्हिल हे जे आहे अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला फुल ट्रेंड लेबर कुठेही भेटत नाही. तर याच्यामध्ये काम करत असताना म्हणजे आम्ही जी पद्धत अवलंबतो ती जे पहिलेचे स्किल्ड लेबर आहेत त्यांच्या अंडर आम्ही ट्रेनिंग देतो अनस्किल्ड लेबरला, जेणेकरून ते पण स्किल्ड वर्कर प्रमाणे काम करतील. तर आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचा जो स्टाफ असतो, साईटवरती इंजिनियर असतात, सुपरवायझर असतात, तर त्यांची जबाबदारी असते की त्या अनस्किल्ड लेबर कडून काम कसं करून घ्यायचं त्यांच्या पाठीमागे उभं राहून, तर ते व्यवस्थित काम करतात. बरोबर. अशा पद्धतीनं अनस्किल्ड लेबरचा आपण प्रश्न सोडवू शकतो. दुसरा प्रश्न एक येतो कायम कन्स्ट्रक्शन मध्ये, ते म्हणजे प्रत्येक इंजिनियरलाच असं वाटत असतं की चांगलं क्वालिटी काम आपण करावं, दर्जेदार काम करावं, कारण ती बिल्डिंग पुढे 60-70 वर्ष टिकणार आहे आणि जेवढी बिल्डिंग टिकणार आहे तेवढं त्याचं नाव टिकणार आहे. बरोबर. पण जो कस्टमर असतो, क्लायंट असतो, त्याचा काहीतरी बजेटचा कन्सर्न कायम असतो आणि मग अशा वेळेला कुठेतरी ऍडजस्ट करावं लागतं. तर मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता किंवा कसा साधला पाहिजे? असं आहे की क्वालिटीमध्ये काम करत असताना इंजिनियरचं हे काम आहे की स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे स्ट्रेंथ हा पहिला मुद्दा आहे. बरोबर. फिनिशिंग हा नंतरचा मुद्दा आहे. स्ट्रेंथ बिल्डिंगला मिळाली पाहिजे. आरसीसी, कॉन्क्रीट आणि स्टील मध्ये त्याच्यामध्ये स्ट्रेंथ मिळते, तर त्याच्यावर पूर्ण लक्ष केलं पाहिजे. तर बजेटिंग करत असताना ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की आपण सिमेंट कमी वापरता कामा नये, चांगल्या क्वालिटीचं सिमेंट वापरलं पाहिजे, स्टील चांगल्या क्वालिटीचं वापरलं पाहिजे, स्टील कमी वापरून चालणार नाही. त्याच्यानंतर राहिलेला जो मुद्दा आहे बजेटिंग करताना, फिनिशिंग मध्ये तुम्हाला जर काही पैसे वाचवता आले तर ते आपण वापरू शकतो. बरं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही रेट्रोफिटिंगच्या अँगलने सुद्धा बरेच मोठं काम करत आहे. तर मग सांग, एक तर रेट्रोफिटिंग म्हणजे काय, ते कसं करतात, कधी केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल तुम्ही काय डिटेल सांगाल, आणि म्हणजे त्याची पिरियडिकली पुन्हा त्याला काही करावं लागतं का एकदा करून झाल्यानंतर, काय सांगा? रेट्रोफिटिंग ही जी संकल्पना आहे ती अशी आहे की जे जुन्या बिल्डिंग ज्या आहेत एक 15-20 वर्ष झाल्यानंतर हे त्या जुन्या बिल्डिंगचं स्टील करोड व्हायला सुरुवात होते. ते स्टील करोजन झाल्यानंतर त्याचा वरचा थर असा बाहेर फेकायला सुरुवात करतो, तर तो कॉन्क्रीटला फाडायला सुरुवात करतो. तर तो फाडल्यामुळे काय होतं, कॉन्क्रीटमध्ये आपल्याला क्रॅक दिसतात. मग त्याच्यामुळे काय आपलं स्ट्रक्चर वीक होतं. मग आपल्याला काय करावं लागतं, हे जसे ऑर्थोपेडिक डॉक्टर काम करतात, जसं आपल्या हाडाला फ्रॅक्चर झाल्यानंतर आपलं हे फाडून, स्किन फाडून त्या हाडामध्ये रॉड टाकतात किंवा प्लेट टाकतात, अशा पद्धतीचं ते काम करत असतात. त्याच पद्धतीनं हे रेट्रोफिटिंगचं काम आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, प्लास्टर काढतो, त्या स्टीलच्या वरचं कॉन्क्रीट काढतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट आहेत, त्याच्यावर रस्ट रिमूव्हर मारावं लागतं स्टीलवर. तो पहिला जुना रस्ट काढावा लागतो पूर्ण. त्याच्यानंतर अँटी करोजिव्ह कोटिंग करावं लागतं त्याच्यावरती. त्याच्यानंतर पॉलिमर मॉडिफाईड मोर्टर म्हणून येतं. म्हणजे सिमेंट मोर्टर मध्ये एक पॉलिमर म्हणून केमिकल असतं, ते ऍड करून ते आपण लावतो त्याच्यावरती आणि नंतर प्लास्टर करतो. आणि त्याच्यावरती परत आपण वॉटरप्रूफ पेंटिंग, वॉटरप्रूफ बेसकोट वापरतो आणि बेसकोट वापरून त्याच्यावर पेंटिंग करतो आपण. बरोबर. त्याच्यानंतर पॉलिमरच्या व्यतिरिक्त जास्त जर कॉन्क्रीट खराब असेल तर मायक्रो कॉन्क्रीट म्हणून एक हे आहे, तर ते जादा स्ट्रेंथचं कॉन्क्रीट असतं आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून स्लरी टाईप मध्ये आपण स्लरी बनवून फॉर्मवर्क लावून आपण त्याच्यामध्ये ते भरू शकतो. मग त्याच्यामध्ये त्याला चांगली स्ट्रेंथ मिळते. त्याच्यानंतर कार्बन फायबर रॅपिंग, ई ग्लास फायबर रॅपिंग, अशा बऱ्याच वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. त्या रेट्रोफिटिंग मध्ये त्या पद्धतीने आपण काम करतो. आणि मग या सगळ्या ट्रीटमेंट केल्यानंतर पुन्हा त्याचं ऑडिट असेल, पुन्हा त्या कराव्या लागतात का? एकदा केल्यानंतर त्याचं लाईफ किती असतं पुढं? नाही, एकदा रेट्रोफिटिंग झालं की त्याच्यानंतर दर 3 वर्षाला त्याचं ऑडिट करावं लागतं. तसं एकदा रेट्रोफिटिंग जर चांगल्या पद्धतीने केलं तर एक 10 ते 12 वर्ष परत त्या बिल्डिंगला काय होत नाही. मग 10 ते 12 वर्षानंतर परत त्याची लाईफ थोडीशी हे होते, नंतर करोजन आणखी वाढतं. दुसरे आता एका ठिकाणी केलं असं नाही की रेट्रोफिटिंग करताना पूर्ण बिल्डिंगचं करत नाही आपण, जे खराब झालेलं असतं तेवढंच करत असतो. बरोबर. तर 10 वर्षानंतर असं होऊ शकतं की दुसऱ्या ठिकाणचं स्टील खराब झालंय, दुसऱ्या ठिकाणचं कॉन्क्रीट खराब झालंय, तर ते पिरियडिकली आपल्याला ते करावं लागतं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना काय पॅरामीटर जनरली बघितले पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
स्टील निवडताना त्याच्यामध्ये काही टेस्ट करायला लागतात. त्याच्यामध्ये टेन्साईल टेस्ट आहे, बेंड टेस्ट, रिबेंड टेस्ट, अशा त्याच्यानंतर केमिकल टेस्ट आहेत. त्या सगळ्या टेस्ट पास ज्या स्टीलच्या होतात तेच स्टील आपल्याला वापरलं पाहिजे. बरोबर. नंतर आतापर्यंत कधी आयकॉन स्टील वापरण्याचा योग किंवा कधी त्याच्याबद्दल? आयकॉन स्टील भरपूर वेळा वापरलेलं आहे आम्ही. आमच्या साईटवर आम्ही आयकॉन स्टील वापरतो आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आयकॉन स्टील वापरून बघा तुम्ही, खूप चांगलं आहे. तर मग त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटीच्या संदर्भात कसा फीडबॅक? आयकॉन स्टीलची सर्व्हिस चांगली आहे, त्यांची डिलिव्हरी टाइम टू टाइम होते, त्यांचे स्टॉक असतात, जे आपले डीलर्स असतात त्यांच्याकडे त्यांचे स्टॉक एनी टाइम अवेलेबल असतात. त्यामुळे काही त्याचं टेन्शन नाही. नक्कीच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ह्या क्षेत्रात यायचं असेल तर मेहनत करण्याची जिद्द पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्या किंवा जॉब करायचा हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय करायचंय. त्या दृष्टीनं तुम्हाला काय शिकायचं हे ठरवता येतं. तर हे क्षेत्र फार चांगलं आहे. या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जणांनी यावं. नक्कीच. सर, ते इंजिनियर योगेश कदम सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात जर याची जिद्द असेल तर तुम्ही या, कारण ते काम तुम्ही मनापासून कराल आणि मनापासून कुठलं केलेलं काम ते चांगलंच होतं, क्वालिटी होतं आणि त्या अर्थात दर्जेदार काम तुम्हाला पुढे भविष्यात अजून जास्त काम देऊ शकतं. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.